पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण इथं संदर्भ देण्याचं कारण म्हणजे टीसीएस मधून हजारो लोकांना जॉब मधून काढण्यात येते, कमी करण्यात येते। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्याला महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। नमस्कार, मी भुजंगराव शेळके। टीसीएस मधून जे एम्प्लॉयींना काढलं जातंय त्याच्यातून आपल्याला काहीतरी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, काहीतरी आपण लर्निंग केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं। आणि त्या लर्निंगसाठी महत्त्वाच्या ह्या 3 गोष्टी मला सांगणं गरजेचं वाटतं। ते म्हणजे आपण इमोशनल बाईंग म्हणजे पैशांच्या स्वरूपातलं इमोशन बेस, भावनिकरित्या आपण खूप बाईंग करत असतोय। भावनिकरित्या आपल्याला घर पाहिजे असेल, भावनिकरित्या आपल्याला कार पाहिजे असेल, असं एक इमोशन डॉमिनंट असतंय। ते कुठेतरी थांबवून आपल्याला प्रॅक्टिकली त्याचं किती गरज आहे त्याचा विचार करून आपण बाईंग केलं पाहिजे, तर कुठेतरी आपण फायनान्शियल स्टेबिलिटीकडे वाटचाल करू। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आहे, आपल्याला रिटायरमेंटसाठी काही ना काहीतरी तरतूद केली पाहिजे। रिटायरमेंटसाठी सुरुवातीला, करिअरच्या सुरुवातीला तरतूद होताना दिसत नाहीये, तसं वातावरण नाहीये आपल्या देशामध्ये, पण त्याचे पावलं आता आपण काहीतरी उचलली पाहिजेत। अशा आयत्या वेळेस त्याचा खूप मोठा मदत होणार असते। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कितीही जरी नॉलेज ऍक्सेसेबल असेल, युट्यूब, चॅट जीपीटी आणि अनेक गोष्टींमधून नॉलेज जरी ऍक्सेसेबल असेल, तरी सुद्धा आपल्यासोबत एक ऍडवायझर असणं गरजेचं आहे। हा ऍडवायझर आपल्याला खूप व्यवस्थित गाईड करू शकतो की जेणेकरून कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम राहू याची खबरदारी घेतली जाते। जसजसं वय वाढेल, जसजसं पगार वाढेल, तसतसं तुम्ही रिप्लेस होण्याची शक्यताही तितकीच वाढते। म्हणून करिअरमध्ये स्टेबिलिटी येण्यासाठी ऍडवायझर सोबत असणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं, या 3 गोष्टी किती महत्वाच्या आहेत? कमेंट करा। आणि ऍडवायझरसाठी तुमच्याकडे कोण नसेल तर या नंबरवरती संपर्क करा, मी तुम्हाला मदत करू।